पैशासाठी हपापलेलं कुटुंब, घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवणे कुटुंबाचा धंदा काय? पैसा नेमका यायचा कुठून? मोठी माहिती समोर. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यभरात वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या हुंड्याची चर्चा रंगली. तसेच हगवणे कुटुंबीय किती पैशासाठी हपापलेलं आहे हे दिसून आलं. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. आपण जर आतापर्यंत आमच्या संगम न्यूज TV या यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब जरूर करा. तसेच ही बातमीपत्र इतरांनासुद्धा फॉरवर्ड करा, जेणेकरून समाज माध्यमांमध्ये जनजागृतीकरण होईल. तसेच तुम्ही जर हे इंस्टाग्रामला जर पाहत असाल तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला सुद्धा विसरू नका. फेसबुक पेजला पाहत असेल तिथंसुद्धा तुम्ही फॉलो करा. राजेंद्र हगवणे हा आणि सुशील हगवणे हे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते. आज 23 मे सकाळी पहाटे 4:30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली. वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यभरात वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या हुंड्याची चर्चा रंगली. तसेच हगवणे कुटुंबीय किती पैशासाठी हपापलेलं आहे हे दिसूनसुद्धा आलं. हगवणे कुटुंबियांनी मोठी सून मयुरी हगवणे जगताप यांचा देखील छळ केला होता. त्यामुळे घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवणे कुटुंबांचा धंदा काय हा प्रश्न निर्माण होतो, असा सवाल उपस्थित केला जातोय. यावर हगवणे कुटुंबियाची मोठी सून मयुरी हगवणे जगताप हिने माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. हगवणे कुटुंबाचा धंदा काय? हगवणे कुटुंबियाचं उत्पन्न प्रमुख साधन म्हणजे जमिनी घेऊन त्यांचे प्लॉट पाडून विकणे. तसेच हगवणे कुटुंबियाकडे JCB, पॉकलँड अशा मशिनरी आहेत. वॉशिंग सेंटरचा व्यवसायही हगवणेचा होता. शशांक हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात होते, अशी माहिती हगवणे कुटुंबियाची मोठी सून मयुरी हगवणे यांनी दिली आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी सुद्धा हुंड्यात काय दिलं ते आपण आता इथून पुढे जाणून घेऊ. वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नात 51 तोळे सोनं दिलं. हगवणे कुटुंबाला हुंड्यात फॉर्च्युनर गाडी दिली. 7 किलो वजनाची चांदीची ताटभांडी दिली. अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठीही दिली. वैष्णवीच्या नवऱ्याला 1.5 लाखाचा मोबाईल गिफ्ट दिला. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50,000 ते 1 लाख रुपये दिले. जमीन खरेदीसाठी 2 कोटीची मागणी पूर्ण न केल्याने छळ केल्याचा आरोपही वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. नेमकं प्रकरण काय आहे आणि कसं आहे ते आपण आता इथून पुढे सविस्तर समजून घेऊ. वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी 16 मे राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कसपटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले होते. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पत्नी, सासू सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळही वैष्णवीचा करून क्रूर वागणूक दिली. पोस्टमॉर्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते. अशा प्रकारे वैष्णवी हगवणेचा छळ हगवणे कुटुंबियांनी केला होता. पुण्यासारख्या सिटीमध्ये राहत असताना असे गंभीर प्रकार होत आहे आणि आजही 2025 या काळामध्ये हुंडाबळी ह्या अशा गोष्टी घडत आहे. हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने अशा या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे आणि अशा आरोपींवर कठोरात कठोर कारवाईसुद्धा करायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणती दुसरी वैष्णवी हुंडाबळीसाठी एखादी आपली आत्महत्या करू नये व तिचा छळ होऊ नये व हुंडाबळीसाठी तिचा जीवसुद्धा जाऊ नये. एवढंच आमचं सरकारला संगम न्यूज TV नेटवर्क महाराष्ट्र यांच्या वतीने सांगणं आहे. मी आत्तापर्यंत आमच्या व्हिडिओला वेळ दिला आणि सविस्तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल एकदा मनापासून तुमचे धन्यवाद. पाहत राहा संगम न्यूज TV नेटवर्क महाराष्ट्र.